आता हा फ्रीज आहे, ठीक आहे. आता तुम्हाला हा फ्रीज दिलेला आहे. सर समजा हा बंद आहे. बंद म्हणजे काय, थंड नाही होत. थंड होत नाही म्हणजे आपल्याला काय ह्याच्यामध्ये काय माहितीये का, काय प्रॉब्लेम झालाय काहीच माहित नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आल्यानंतर काय करायचं माहितीये का, फ्रीजला चालू करायचं. फ्रीजला चालू करून हात नाही लावायचं बरं का. काय करायचं, टेस्टरने चेक करायचं. आता फ्रीजला बटन पहिला चालू करायचं, टेस्टरने चेक करायचं. टेस्टरने चेक करायचं की ह्याला करंट आहे का. कारण कधी कधी काय होतंय, जर कॉम्प्रेसर ग्राउंड असेल तर काय होईल, करंट बसेल. जर समजा टेस्टरने चेक केल्यानंतर ह्याला करंट नसेल तर तुम्ही चेक करू शकता कॉम्प्रेसर चालू आहे का नाही. कॉम्प्रेसर चालू आहे का, जर समजा आवाज येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, याला क्लॅम्प मीटर लावू शकताय. क्लॅम्प मीटर लावून अँपिअरवर सेट करून कॉम्प्रेसर किती करंट घेतोय बघू शकताय. जर समजा कॉम्प्रेसर चालू नाही म्हणजे काय, 0-0 करंट घेतं, बरोबर. म्हणजे कॉम्प्रेसर चालू नाही म्हणजे तो कुठला कुठला प्रॉब्लेम आहे, कॉम्प्रेसर चालू नाही म्हणजे हा कसला प्रॉब्लेम झाला, इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम झाला, बरोबर. आता इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम कसं चेक करायचं बघा, स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, तुम्हाला एवढं जरी शिकला तुम्ही, एवढं जरी व्यवस्थित लक्षात ठेवलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही बरं का. आता सगळ्यात पहिल्यांदा कधी हे फ्रीज चेक करा, एसी चेक करा, वॉशिंग मशीन चेक करा, बोर्ड मधून पिन साईडला काढून घ्या. कारण काय होतं माहिती आहे का, इथं जर फेज न्यूट्रल उलटी असेल बोर्ड मध्ये तर तुम्ही इथं हात लावला तरी काय होईल, करंट बसेल. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रिले ओल पे साईडला काढून घ्यायचं. रिले ओल पे साईडला काढला तर काय करायचं, रिले ओल पे साईडला तुम्ही हेतून साईडला काढून घ्या. साईडला काढून क्लॅम्प मीटरला कशावर सेट करायचा, कंटिन्युटी मोडवरती सेट करायचा. कंटिन्युटी मोडवरती सेट केल्यानंतर आता ह्याची कंटिन्युटी आपल्याला चेक करायची, रिले चेक करायचा आहे. कसं चेक करणार, ह्याच्या दोन्ही छिद्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही वायर टाकायच्या. कंटिन्युटी यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे, हा बघा साऊंड द्यायला पाहिजे. बरोबर. हे तर कंटिन्युटी दाखवतो म्हणजे रिले चांगला आहे का खराब आहे, चांगला आहे. आता ओएल पे चेक करायचं, सेम त्याच प्रोसेसचा. ओएल पे चेक केला, आता ओएल पे चांगला आहे का, कंटिन्युटी म्हणजे काय, ओके. आता रिले ओएल पे चेक केला, कारण रिले ओएल पे सुरुवातीला का चेक केला, कारण सगळ्यात जास्त खराब होणारे पार्ट हे, म्हणून सुरुवातीला आपण काय केलं, हे चेक केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो कॉम्प्रेसर आहे, कॉम्प्रेसरचे तिन्ही टर्मिनल चेक करायचे. ठीक आहे, तिन्ही टर्मिनलची कंटिन्युटी यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे, यायला पाहिजे. आता मी स्टार्टिंग आणि रनिंगचे चेक केले, बरोबर, कंटिन्युटी दाखवत आहे. नंतर मी याचे रनिंग आणि कॉमनचे चेक केले, येते कंटिन्युटी. परत कॉमन आणि स्टार्टिंगचे चेक केले, याची पण कंटिन्युटी येते. म्हणजे तिन्ही टर्मिनलचे वाइंडिंग कसे, ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला कॉम्प्रेसर ग्राउंड आहे का हे चेक करायचं आहे. एक हे प्रोब जे आहे कुठं टर्मिनलवर ठेवायचे आणि एक इथं ठेवायचे. जिथं आपल्याला कलर नाही तिथं ठेवा बरं काय, जिथं स्वच्छ पाईप आहे तिथं ठेवा. मग आता इथं ठेवले मी, ठीक आहे. आता तिन्ही टर्मिनल, आता हे रनिंगचा टर्मिनल मी चेक केला, याची कंटिन्युटी दाखवत आहे का बॉडी सोबत, बॉडी शॉट नाही. मग त्यानंतर कॉमनचा टर्मिनल चेक करायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा रनिंग नंतर स्टार्टिंग, असं बारी बारीने काय करायचं, तिन्ही टर्मिनल चेक करायचं. जर समजा एका टर्मिनल सोबत जर ह्याची कंटिन्युटी दाखवली बॉडी शॉट सोबत तर काय कॉम्प्रेसर ग्राउंड आहे. मग काय करावं लागेल, कॉम्प्रेसर खराब आहे, चेंज करा. आता मी इथं काय काय चेक केलं, रिलेवर पे चेक केले, कॉम्प्रेसर चेक केला, कॉम्प्रेसर पण कंटिन्युटी ओके दाखवा लागले. ठीक आहे, आता काय चेक करायचं मला, काय चेक करायचंय, हा थर्मोस्टेट चेक करायचं, बरोबर. आता थर्मोस्टेट चेक करण्यासाठी थर्मोस्टेट खोलायची गरज नाही. थर्मोस्टेट तुम्ही कसं चेक करू शकताय बघा, इथं जे आता हे प्लगचे जे वायर आहे, बरोबर, प्लगचे जे पॉईंट आहेत 3, बरोबर, ह्याचे 3 पॉईंट कुठले आहेत, वरचा कुठला आहे, अर्थिंगचा आहे, हे कुठला आहे, हे उलटा, हे राईट साईडचा आहे तो फेजचा आहे आणि लेफ्ट साईडचा हा न्यूट्रलचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही फेज आणि न्यूट्रल दोन्ही चेक करायचे. त्याच्यामध्ये काय वायर जर शॉर्ट असेल ते पण समजतंय. हे बघा, आता मी ह्याच्या फेजवर ठेवली, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कुठल्याही एका वायर सोबत चेक करा कंटिन्युटी, होईल बी जाणार ते, कुठलाही तसं काय नाही, कुठलाही चेक करा, दोन्ही चेक करा. कारण काय, ही वायर इकडून आलेली ही वायर आहे ना, म्हणजे ही वायर चेक होणार. हा वायर चेक करणार. आता ह्याच्यातली एक वायर कशावरून आलेले, थर्मोस्टेटवरून आलेले. आता बघा ह्याच्यासोबत कंटिन्युटी नाही दाखवत, बरोबर. मग आता हे दुसऱ्या पॉईंट सोबत चेक करूया आपण. हा म्हणजे हे एक वायर ओके, ठीक आहे. आता हे न्यूट्रल तर असेल किंवा थर्मोस्टेटवरून आलेला पेज आलेले असेल, ही वायर ओके रेड कलरची. आता दुसरी वायर चेक करूया आपण दुसऱ्या पॉईंट सोबत प्लगच्या. हे बघा ह्याच्यासोबत पण हे कंटिन्युटी दाखवते, म्हणजे हे पण वायर ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये न्यूट्रल पण ओके आणि जे थर्मोस्टेट वरून आलेले रिलेला वायर जे आहे ते पण ओके. समजलं थर्मोस्टेट कसं चेक करायचं, काढून चेक करायची गरज काढून करायची गरज काहीच नाही. ठीक आहे, बरं ठीक आहे, थांबा. समजलं, थर्मोस्टेट खोलायची गरज आहे का ह्याच्यामध्ये, नाही. आता ह्याच्यामध्ये मी इलेक्ट्रिक पार्ट सगळे चेक केलेत तरी कॉम्प्रेसर चालू नाही होत. मग काय करणार तुम्ही, काय करणार सांगा पडेल, हा डायरेक्ट मारून बघणार कॉम्प्रेसर. तर आपल्याला कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करण्यासाठी काय करायचे, असले 2 वायरे घ्यायचे ज्याला लग लागलेला आहे. ठीक आहे, आता हे लग कुठला लावायचे, कॉमन स्टार्टिंग रनिंग, हे जे 3 टर्मिनल आहेत
त्याला लावून घेऊया. ठीक आहे, आता हे रनिंगला लावली रेड कलरची. ठीक आहे, आता हे ब्लॅक कलरची मी कशाला लावून न्यूट्रलला लावतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कलर कोड कळायला लगेच. ठीक आहे, आणि हे जे तिसरी वायर आहे हे कशाला लावतो मी, ह्याला स्टार्टिंगला लावतो. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये हे लावून घेतले 3 वायर. आता तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही हे पण चेक करू शकता की ह्याच्यामध्ये फेज कुठली आणि न्यूट्रल कुठली. ठीक आहे, हा चालू करा बटन. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला चेक करायचं आहे फेज येते का. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये ही वायर फेजची नाही, ही वायर फेजची आहे. दाखवते ह्याच्यामध्ये फेज, म्हणजे ह्याच्यावरून पण कळतंय. तुम्ही टेस्टरने, आता समजा तुमच्याकडे क्लॅम मीटर नसेल, ठीक आहे, तर तुम्ही टेस्टरने सुद्धा चेक करू शकताय की जे थर्मोस्टेटवरनं फेज आलेली आहे ते आली आहे का नाही, येते का नाही. जर समजा इथं फेज दाखवली नसतं तर थर्मोस्टेट समजलं. फेज कसं ओळखायची, अभिजित विचारत होतो त्या दिवशी नाही का, फेज कशी ओळखायची. ज्या वायर मध्ये लाईट लागते टेस्टर मध्ये ती कुठली वायर आहे, फेज. आणि ज्याच्यामध्ये लाईट लागत नाही ते कुठले असणार आहे, न्यूट्रल. न्यूट्रलचं काम काय असतंय, ते सायकल कंप्लीट करण्याचं काम असतंय. ठीक आहे, हा दोन्ही मध्ये ह्याच्यामध्ये लाईट नाही लागली तर काय, थर्मोस्टेट बंद असू शकतो किंवा थर्मोस्टेट खराब असू शकतो. ठीक आहे, फेज मध्ये नाही दाखवली तर ह्यात दाखवली तर लाईट ह्याच्यामध्ये चालते, काय प्रॉब्लेम, म्हणजे हा फेज असणार आहे. हा ठीक आहे, काय प्रॉब्लेम, फक्त हा कलर कोडवर कधीच नाही जायचं बरं का. कलर कोड हमेशा चेंज होऊ शकतो, किंवा आपल्यासारखं एखादा टेक्निशियन काम करून गेला त्याने वायर चेंज केले तरी कलर कोड चेंज होतो. त्यामुळे कलर कोडवरती कधीच जायचं नाही आपण. ठीक आहे, आता हे चेक केलं आपण. आणि जर समजा ठीक आहे तुमची कंटिन्युटी ह्याच्यावर कंटिन्युटी न चेक करता तुम्ही डायरेक्ट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्ही 220 व्होल्टेज येतो का ते पण बघावं लागेल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये क्लॅम मीटरला कशावर सेट करायचा, हा एसीव्ही म्हणजे 750 व्होल्टेजवर सेट करायचं. त्याच्यानंतर हे 2 वायर आहेत बरोबर, या 2 वायरीला काय करायचं आपल्याला, जरासं बघा. आता ह्याच्यामध्ये किती व्होल्टेज दाखवतोय, 213 व्होल्टेज दाखवतो. म्हणजे व्होल्टेज कसं आहे, ओके. ठीक आहे, कधी कधी काय होतंय, सगळे पार्ट ओके असतात पण व्होल्टेज जर समजा 160, 150, 170 व्होल्टेज असं तर चालू होईल का, नाही होणार. ठीक आहे, समजलं. व्होल्टेज कसं चेक करायचं, हा. तर आता काय करू, बंद करून घेऊया. ठीक आहे, आणि आपण ह्याला वायरिंग जोडून घेऊया याच्या. आता हे बघा, हे कुठली वायर आहे, याची फेजची वायर आहे. ठीक आहे, फेजची वायर आता ह्याच्या रनिंग मध्ये लावून घेऊया. लावली. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही काय करतात, आपण कॉम्प्रेसर साईडला काढले होते बरोबर, त्यामुळे आपण हे जे 3 वायर आहेत आपण त्या बोर्ड मध्ये लावत होतो बरोबर का. पण तुम्ही कस्टमरच्या घरी गेल्यानंतर बोर्ड असेल नसेल, ठीक आहे, मग तुम्ही हे जे फ्रीजची वायर आहे त्याच्यामध्ये हे जिथं फेज न्यूट्रल आलेले आहे तिथं आपण लावू शकता. हे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधीही तुम्ही कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करताय किंवा कॉम्प्रेसरला रिलेवल पे चेंज केलेलं आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं, कॉम्प्रेसर करंट चेक करायचा आहे. आणि करंट चेक करण्यासाठी कशावर सेट करावं लागेल आपल्याला, हा एसी म्हणजे एम्पियर वरती सेट करावं लागेल, 200 एम्पियर वरती सेट करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये हे लावायचं कशामध्ये, फेज किंवा न्यूट्रल मध्ये कुठेही लावा. ठीक आहे, हा. आता हे कुठली वायर आहे, आता हे स्टार्टिंगचे वायर आहे बरोबर का. आता आपल्याला स्टार्टिंगचे वायर कशासोबत शॉर्ट करायचे, रनिंग सोबत शॉर्ट करायचे बरोबर. हे चालू करा तिकडं. आता कॉम्प्रेसरनं थांबा, कॉम्प्रेसरने किती करंट घ्यायला पाहिजे, 1च्या आत म्हणजे 0.9च्या आत घेतलं तर करंट ओके कॉम्प्रेसर. ठीक आहे, कॉम्प्रेसर तर जास्त करंट घेत असेल तर डायरेक्ट करून सुद्धा कॉम्प्रेसर जास्त करंट घेत असेल तर काय प्रॉब्लेम असणार आहे, कॉम्प्रेसर खराब असू शकते. ठीक आहे, थोडं जरा पाठीमागणं घ्या, सगळे होतात. म्हणजे कॉम्प्रेसर जास्त करंट घेत असेल तर कॉम्प्रेसर खराब आहे. मग अशा वेळेस काय करावं लागेल आपल्याला, कॉम्प्रेसरची बदलावं लागेल. करा चालू. आता ह्याला आपल्याला रनिंग सोबत शॉर्ट करायचे बरोबर का. हा बघा, आता हा किती करंट घेतोय, 0.3 करंट घेतो बरोबर का. 0.3 0.4 दाखवा लागला. ह्याच्यामध्ये बघा आता मेकॅनिकल प्रॉब्लेम आणि इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम कसे ओळखायचे हे तर तुम्हाला मी रिलेवल पे लावून दाखवतो. ठीक आहे, आता कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट झालेलं आहे बरोबर, म्हणजे कॉम्प्रेसर कसा आहे आपला ओके. ठीक आहे, हा चालू आहे कॉम्प्रेसर. ठीक आहे, आता आपण काय करूया, दुसरा नवीन रिलेवल पे टाकून याला चालू करूया, बंद करायला. आता ह्याचं कनेक्शन तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे बरोबर. न्यूट्रल आपण ओएल पिन लावू शकते किंवा, आणि फेज आलेली कुठे लावणार, रिलेला लावणार. ओएल पिनला जर लावली तर काय, तरी कॉम्प्रेसर चालू होणार. कारण का, इलेक्ट्रिकल कोणताही पार्ट असू द्या, ठीक आहे, जर त्याला फेज आणि न्यूट्रल उलटी लावली तर काय पार्ट चालू होतो, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता आपण नवीन रिलेवल पे लावून आपल्याला चेक करायचं कॉम्प्रेसर चालतोय का. ठीक आहे, ह्याला एम्पियर वरती सेट केलेलं चालू करा कॉम्प्रेसर. हो, फेज आणि न्यूट्रल उलट केलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही त्याला. हा करा चालू. बघा आता कॉम्प्रेसर चालू झाला बरोबर.
0.3 अँपिअर करंट घेतोय. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम कसं शोधायचं कळालं सगळ्यांना.